कुणाचा कुठे जोर, कोणता मुद्दा कुठे ठरणार प्रभावी? प्रचार संपल्यानंतर माझाकडून विभागनीय विश्लेषण आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून। प्रचार संपण्यासाठी आता राहिला शेवटचा अवघा 1 तास। सर्व नेत्यांच्या आपापल्या होम ग्राउंडवर सभा, रॅली आणि पदयात्रा संपणार। बारामतीत शरद पवार आणि अजित पवारांची सांगता सभा। सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करणारे फक्त बारामतीकरच असू शकतात। अजितदादांची साथ तर पवारांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा युगेंद्र पवारांचा वादा। प्रचार संपता संपता राहुल गांधींचा तिजोरी बॉम्ब। मोदींच्या एक है तो सेफ है ची खिल्ली, तर राहुल गांधी फेक है म्हणत विनोद तावडे यांचा पलटवार। महायुती सरकारच्या अदानींसोबतच्या करारांवरून राहुल गांधींचा जोरदार निशाणा, तर अदानीची सर्वाधिक प्रगती यूपीए काळात। अदानी आणि काँग्रेस नेत्यांचे फोटो दाखवत विनोद तावडे यांच्याकडून प्रत्युत्तर। शिवसेनेमध्ये खरा गद्दार उद्धव ठाकरेच। राज ठाकरेंचा शिवडीमधल्या सभेत हल्लाबोल, तर राज ठाकरेंचा गुजरात नवनिर्माण सेना असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंनी डिवचलं। भाजप आणि आरएसएस विषारी साप, या सापांना जिवंत मारायला हवं। सांगलीतल्या सभेत खरगेंचा भाजपवर निशाणा, तर महाराष्ट्रात चोरांचं सरकार असल्याची टीका। जिकडे म्हातारं फिरतंय तिकडे सांग भलं। बारामतीतल्या अखेरच्या प्रचार सभेत प्रतिभा पवारांच्या हाती बॅनर, युगेंद्रसाठी पवार कुटुंब प्रचारात। एकनाथ खडसे यांच्याकडून राजकीय निवृत्तीची घोषणा। तब्येत ठीक नसल्याने यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं खडसेंकडून स्पष्ट, तर रोहिणीताईंना विजयी करण्याचं भावनिक आवाहन। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकमधल्या हॉटेलवर भरारी पथकाचा छापा। 5 कोटीहून अधिकची रक्कम जप्त, गाडीही ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।